ज्या घरात दोन लहान मुलं आपल्या आई वडिलांच्या छत्रछायेत वाढत असतात तिथे अचानक एका रात्री आईचा संशयास्पद मृत्यू होतो. नवरा आणि सासरची मंडळी रडून रडून सांगतात की तिला रात्री अचानक हार्ट अटॅक आला आणि तिचा जीव गेला. पोलीस सुद्धा सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू मानतात, पण मित्रांनो, बरोबर 2.5 महिन्यानंतर मुंबईच्या जे हॉस्पिटलमधून एक असा रिपोर्ट येतो की तो वाचून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकते. बदलापूरमध्ये घडलेल्या या प्राजक्ता मेहर हत्याकांडामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेलाय. एका नराधम नवऱ्याने आपल्या प्रेयसीसाठी स्वतःच्याच बायकोचा काटा काढला आणि आईच्या मदतीने मृत्यूचा असा बनाव रचला की त्याचा कोणालाही संशय येऊ नये. पण शेवटी जो काही प्लॅन केलेला होता तो PM रिपोर्टमध्ये कसा उद्ध्वस्त झाला तेच आपल्याला या खळबळजनक हत्याकांडाची इनसाइड स्टोरी पाहायची आहे. मित्रांनो, ही कथा सुरू होते 2010 मध्ये. बदलापूरच्या एरंजाड गावामध्ये राहणाऱ्या योगेश मेहर याचं लग्न प्राजक्ता नावाच्या एका मुलीसोबत थाटामाटात केलं जातं. लग्नानंतर संसार सुरळीत होतो. त्यांना 15 आणि 11 वर्षाची अशी 2 लहान मुलेही झाली. 15 वर्षी त्यांनी एकत्र संसार केला आणि गावात त्यांचं कुटुंब प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण गेल्या काही वर्षात या सुखी संसाराला एका अनैतिक संबंधाचं ग्रहण लागलं. योगेश मेहर याची त्याच्याच गावात राहणाऱ्या पूजा मेहर नावाच्या एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळायला सुरुवात झाली. पूजाच्या प्रेमात योगेश इतका आंधळा झाला की त्याला आपली 15 वर्षाची बायको आणि 2 मुले नकोशी वाटू लागली. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? प्रियशी पूजा मेहर सोबत लग्न करण्यासाठी योगेशने प्राजक्तावर घटस्फोट देण्यासाठी प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली. तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. पण 2 मुलांचे भविष्य अंधारात टाकायचं नसल्यामुळं प्राजक्ताने घटस्फोट देण्यास ठाम नकार दिला. या वादातून 14 मार्च 2026 रोजी योगेशने एक अत्यंत नीच पाऊल उचललं. त्याने प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांना म्हणजेच तिच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना घरी बोलावून घेतलं. योगेशने त्याच्या वडिलांसमोर थेट पैशांची बॅग ठेवली आणि म्हणाला की तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे घ्या आणि तुमच्या मुलीला कायमचं माहेरी घेऊन जा. आता प्राजक्ताच्या वडिलांनी आणि प्राजक्ताने ही पैशाची ऑफर धुडकावून लावली आणि योगेशला समजलं की आता प्राजक्ता जिवंत असेपर्यंत आपल्याला ती सोडणार नाही. तुझ्यासोबत आपल्याला संसारही थाटता येणार नाही, म्हणून त्याने प्राजक्ता काटा काढायचं ठरवलं. 8 एप्रिल रोजी घरात पुन्हा एकदा यावरूनच योगेश आणि प्राजक्तामध्ये कडाक्याचं भांडण झालं. योगेशच्या डोक्यात राग आणि क्रूरता शिरलेली होती आणि त्याची आई अरुणा मेहर हिची देखील त्याला साथ होती. रात्रीच्या वेळी जेव्हा प्राजक्ता गाढ झोपेत होती तेव्हा ती हतबल झालेली होती. तेव्हा योगेशने आणि त्याच्या सासरच्याने प्राजक्तावर झडप घातली. त्याने आरडाओरडा करू नये म्हणून तिचं पहिल्यांदा नाक आणि तोंड दाबलं आणि अत्यंत ताकदीने तिला दाबून धरण्यात आलं. प्राजक्ताला श्वास घेण्यासाठी ती तडफडू लागली होती, पण नराधम नवऱ्याला तिची दया आली नाही. काही मिनिटातच प्राजक्ताचा श्वास खोडला गेला आणि तिची प्राणज्योत मालवली. 9 एप्रिलच्या सकाळी योगेशने अतिशय थंड डोक्याने प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांना फोन केला आणि रडण्याचं नाटक करत सांगितलं की प्राजक्ताला रात्री अचानक मोठा हार्ट अटॅक आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आता ज्यावेळेस माहेरच्या लोकांना ही गोष्ट कळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ बदलापूर गाठलं आणि बदलापूर त्या ठिकाणी आल्यानंतर ज्या प्रकारे मुलीची अवस्था होती त्यांना सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटला. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला या माहितीच्या आधारे पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली. योगेशला वाटले की आपली यामध्ये सुटका होईल आणि जो काही आपण प्लॅन केलेला होता तो सक्सेस देखील होईल. पण प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांना योगेशवर अजिबात विश्वास नव्हता. आदल्या दिवशी भांडण झाले असताना आणि कोणतीही पूर्व वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना प्राजक्ताला अचानक हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो असा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला. त्यांनी स्थानिक पातळीवर PM न करता मृतदेह थेट मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची मागणी केली. जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्राजक्ताचं पोस्टमॉर्टम केलं, पण अंतर्गत काही शंका आल्यामुळे त्यांनी विषयरा जे आहे तो पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी सांभाळून ठेवला. तब्बल 2.5 महिन्यानंतर म्हणजेच 23 जून 2026 रोजी जे हॉस्पिटलकडून प्राजक्ताच्या अंतिम PMचा फॉरेन्सिक रिपोर्ट बदलापूर पोलिसांना प्राप्त झाला. हा रिपोर्ट पाहताच पोलिसांचे डोळे देखील पांढरे झाले. रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की प्राजक्ताचा मृत्यू कोणत्याही हार्ट अटॅकने किंवा नैसर्गिक कारणाने झालेला नाही, तर तिचं नाक तोंड दाबल्यामुळे श्वास गुदमरून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्या पद्धतीचा रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला होता आणि ज्या पद्धतीनं प्राजक्ताच्या आई वडिलांनी संशय व्यक्त केला होता
तो अगदी 100% खरा ठरला होता. रिपोर्ट येताच बदलापूर पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी पती योगेश मेहर, त्याची आई अरुणा मेहर यांना एरंजड गावातून बेड्या ठोकल्या. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं प्राजक्ताला संपविण्यासाठी योगेशने प्रयत्न केले होते, सर्व काही त्याला वाटलं होतं की आता 2 महिने झाले यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा त्यांनी मागे ठेवलेला नव्हता, परंतु ज्या पद्धतीनं तो रिपोर्ट आला होता त्यामुळे त्याच्या देखील पायाखालची वाळू सरकली होती. बदलापूरमधील या प्राजक्ता मेहर हत्याकांडात पोलिसांनी मुख्य 2 आरोपींना अटक केली असली तरी हा तपास इथेच थांबलेला नाही. प्राजक्ताच्या माहेरच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की या हत्येच्या कटात योगेशची पत्नी पूजा मेहर तसेच त्याच्या 2 ननंदा हर्षदा कोंडिलकर आणि कुसुम बोराडे या देखील सामील होत्या. त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशीच मागणी आता कुटुंबियांनी लावून धरली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सध्या सर्व बाजूने पुरावे गोळा करत असून इतर संशयातीची देखील चौकशी करण्यात येत आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही, पण याचा विचार करा की ज्या निष्पाप मुलांनी आपल्या आईला गमावलं आणि आता बापही जेलात गेलाय, त्यांच्या आयुष्याचं काय होणार? केवळ एका अनैतिक संबंधाच्या नादापायी 15 वर्षाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या नरधम नवऱ्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे? सुखी संसार तर चालू होता, मुलं होते, सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र ज्या पद्धतीने ही भूमिका घेतली तीच त्याच्या अंगलट आली. याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. जय हिंद.